पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसामुळे तांदुळवाडी किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर दरड कोसळली असून मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर साचलाय। त्यामुळे किल्ल्याकडे जाणारा मार्ग अत्यंत धोकादायक बनलाय। संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनानं पर्यटक आणि ट्रेकर्सना पुढील काही दिवस तांदुळवाडी किल्ल्यावर जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे। परिसरात आणखी दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनीही विशेष सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान पालघरच्या केळवे परिसरातील देवीपाडा येथेही पावसाचा तडाखा पाहायला मिळाला। अचानक आलेल्या पुरामुळे एकाच कुटुंबातील 8 जण तब्बल 4 तास घराच्या छतावर अडकून पडले। त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश होता। चारही बाजूंनी पाणी साचल्यामुळे घराबाहेर पडणं अशक्य झालं आणि जीव वाचवण्यासाठी या कुटुंबाला छतावर आश्रय घ्यावा लागला। 4 तास कोणतीही मदत किंवा बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। अखेर पाण्याची पातळी ओसरल्यानंतर सर्वजण सुरक्षित खाली उतरले। याच देवीपाडा परिसरातून आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली। मुसळधार पावसामुळे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने एका कुटुंबाला आपल्या मृत नातेवाईकाचा मृतदेह घराच्या छतावर ठेवण्याची वेळ आली। 55 वर्षीय अनुसया मनोहर लिलाका यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते। त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड रेल्वे स्थानकापर्यंत आणण्यात आला। मात्र गावाकडे जाणारा रस्ता 4 ते 5 फूट पाण्याखाली गेल्याने पुढे जाणे शक्य झालं नाही। त्यामुळे अंत्यविधीही रखडला आणि कुटुंबियांना मोठा मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या। एकीकडे दरडी कोसळण्याचा धोका, दुसरीकडे पुराच्या पाण्यात अडकलेली कुटुंबे आणि अंत्यसंस्कारासाठीही मार्ग बंद होण्याची वेळ। या घटनांनी पालघर जिल्ह्यातील पावसाची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।